आपल्यापैकी अनेकांच्या घरी पाळीव प्राणी असतात. ते बोलू शकत नाहीत, आपले विचार शब्दात मांडू शकत नाहीत, तरीही आपल्या मनातील भावना ते सहज ओळखतात. आपण दुःखी असलो तर शांतपणे आपल्या जवळ येऊन बसतात. आनंदात असलो तर आपल्या आनंदात सहभागी होतात. ते आपल्याला कधीच दोष देत नाहीत, टीका करत नाहीत किंवा आपल्या वागण्याचा न्याय करत नाहीत. त्यांच्यासाठी फक्त आपली भावना महत्त्वाची असते. मग एक प्रश्न पडतो की ज्या प्राण्यांना भाषा नाही, तर्क नाही, विचार मांडण्याची क्षमता नाही, ते जर आपल्या भावना इतक्या सहजपणे समजू शकतात, तर बुद्धिमत्ता, भाषा आणि विचारशक्ती लाभलेल्या माणसाला दुसऱ्या माणसाच्या भावना समजून घेणे इतके कठीण का वाटते? मानसशास्त्र सांगते की यामागे बुद्धीचा अभाव नसतो, तर अहंकार, पूर्वग्रह, अपेक्षा, स्वतःच्या विचारात अडकून राहणे आणि सहानुभूतीचा अभाव ही कारणे असतात. आपण ऐकतो पण समजून घेण्यासाठी ऐकत नाही. आपण बोलतो पण समोरच्याच्या भावनांपर्यंत पोहोचत नाही. म्हणूनच भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे फक्त स्वतःच्या भावना ओळखणे नाही, तर समोरच्याच्या न बोललेल्या भावनाही समजून घेणे होय. जर प्राणी हे शब्दांशिवाय करू शकतात, तर माणसाने तर हे अधिक संवेदनशीलतेने आणि जाणीवपूर्वक करायला हवे. शेवटी एक विचार, माणसाला बोलण्याची देणगी मिळाली आहे, पण नाते टिकवण्यासाठी शब्दांपेक्षा समजून घेण्याची वृत्ती अधिक महत्त्वाची असते. ती जर एका मुक्या प्राण्यात असू शकते, तर ती माणसात का नसावी? धन्यवाद.